पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक पेड माँ के नाम या महत्वाकांक्षी मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यातील स्कूल ऑफ स्कॉलरच्या एका विशेष पथकाने केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पर्यावरण रक्षणाच्या संकल्पनाला बळकटी दिली। या भेटीने शाळेच्या पर्यावरणपूरक उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे। एक पेड माँ के नाम या महत्वाकांक्षी मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यातील स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या एका विशेष पथकाने केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान शाळेच्या प्रतिनिधींनी रोपण वचन 2.0 या त्यांच्या अद्वितीय पर्यावरणीय मोहिमेची सविस्तर माहिती दिली। या मोहिमेचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांमध्ये केवळ पर्यावरणाची जाणीव निर्माण करणे नसून निसर्गाशी एक भावनिक आणि अतूट नाते जोडणे हा आहे। ही मोहीम विद्यार्थ्यांना त्यांच्या आईच्या नावावर झाडे लावण्यासाठी आणि त्यांची निगा राखण्यासाठी प्रेरित करते, ज्यामुळे पर्यावरणाची वैयक्तिक जबाबदारीची भावना रुजते। एक अत्यंत प्रेरणादायी क्षण म्हणून पथकाने नितीन गडकरींजीच्या हस्ते स्पर्श करून आशीर्वाद मिळालेले एक रोप सोबत आणले। हे रोप शाळेच्या आवारात सन्मानाने लावले जाईल, जे या ऐतिहासिक प्रसंगाची आणि पर्यावरण प्रती असलेल्या कटिबद्धतेची जिवंत आठवण म्हणून कायम राहील। हा उपक्रम राष्ट्रीय मोहिमेला स्थानिक पातळीवरील दृढ वचनबद्धतेशी प्रभावीपणे जोडतो। या पथकात शाळेचे मालक आदरणीय सचिन अग्निहोत्री सर, प्रशासकीय अधिकारी ॲडव्होकेट सुमित बोकाडे सर, मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा उंबरकर, उपप्राचार्य कोमल लहरिया, शाळेतील मानसशास्त्रज्ञ अनुश्री बाहेतिकेला, मुख्याध्यापिका भारती पाटणकर, पर्यवेक्षक नैना मुळक, पूर्व प्राथमिक शिक्षिका हर्षा इंगडे आणि क्रीडा विभागाचे प्रमुख राजेंद्र डोंगरे यांचा समावेश होता। नितीन गडकरीजींना शाळेच्या या महत्त्वपूर्ण प्रयत्नांची आणि तरुण पिढीला पर्यावरणाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत सहभागी करून घेतल्याबद्दल मुक्तकंठाने प्रशंसा केली। त्यांच्या या कौतुकामुळे शाळेच्या पर्यावरण मोहिमेला नवीन ऊर्जा मिळाली आहे।